सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी। आज आपला नवरात्रातला 6वा दिवस आहे। बोलता बोलता 6 दिवस संपले, कळत नाही, लक्षात येत नाही। मला तरी येत नाही लक्षात, तुमच्या किती लक्षात येतं माहीत नाही। आणि या 6व्या दिवसाचं हे आपलं पहिलं सत्र आहे। नियोजनबद्ध आपण आपल्या आपल्या पद्धतीनं धर्म तत्त्वज्ञान जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। पहिल्या दिवसापासून एक आपण नंबरप्रमाणे समजून घेतोय। परमेश्वरांनी आपल्याला जो बोध दिला तो का दिला, कशासाठी दिला आणि कसा दिला, कारण हे समजणं खूप गरजेचं आहे। बोधावरती आपण पूर्णपणे चिंतन केलं पाहिजे, पूर्ण लक्ष केंद्रित केलं पाहिजे, कारण हे कोणालाही भेटत नाही। बोध म्हणजे परमेश्वरांनी तुम्हाला केलेला स्पर्श आहे, स्पर्श आहे तो ज्ञानयुक्त स्पर्श, आणि म्हणून त्याची किंमत नाही आणि त्याला कोणालाही परमेश्वर स्पर्श करू शकत नाही। म्हणजे तुम्ही एक डिफरंट आहात, तुम्ही एक वेगळे आहात, VIP परमेश्वराच्या परिवारातले तुम्ही VIP माणसे, VIP जीव आहे। कारण जीव अनंत आहे आणि अनंत जीवामध्ये परमेश्वर काही मोजक्या जीवांना स्पर्श करून बोध देतात। त्याच्या बोधाची किंमत खूप मोठी, ती ज्याला कळाली तो मानव, ज्याला कळाली तो मुक्तीची चाड, ज्याला कळाली तो प्रवास करेल। हे आपण समजून घेतल्यानंतर तो बोध झाल्यानंतर आपल्याला करायचं काय नेमकं। बोध तर झाला, मग आपल्याला लगेच देव भेटला का, देवाने स्पर्श केला म्हणून लगेच देवाने आपल्याला घेऊन गेला का आनंदाला, नाही। मग त्या कृतीवर आपण त्यागाच्या बाजूने विचार केला आणि नंतर आपण धर्म सांभाळत असताना नेमकं आपण काय करायला पाहिजे, त्याच्याऐवजी काय नाही करायला पाहिजे याचं चिंतन करतो आहे। याच्यामध्ये सारी अडचणी आहे, सारे प्रॉब्लेम्स आहे। पेपर काल मी तुम्हाला उदाहरण दिलं, जेव्हा आपण शाळेत होतो, कॉलेजला होतो आणि पेपर सोडवताना आपले शिक्षक आपल्याला काय सांगतात की पेपर 3 तासाचा आहे, 100 मार्काचा आहे, तुला 100% ते पूर्ण येणं शक्य नाही, त्यामुळे तू काय कर, घाई करू नको, पूर्ण पेपर वाचून घे, समजून घे, जाणून घे। त्या वाचल्यानंतर असा कोणता प्रश्न आहे का 100% त्याचं उत्तर तुम्हाला येतं, तो पहिलं उत्तर लिहून टाक। सर्व प्रश्नांचा लगेच विचार करू नको, सर्व पेपरचा लगेच विचार करू नको, एकदम आत्मविश्वासाने ह्याचं उत्तर मला 100% माहीत आहे, त्या प्रश्नाचं उत्तर पहिले सोडव आणि नंतर सारे प्रश्नाचे उत्तर ज्या आलेले ते सोडवल्यानंतर राहिलेले प्रश्न त्याचं विचार कर, चिंतन कर, त्यातून त्या वेळेत तुला ते सोडवता आले, लिहिता आले तर लिही। एक मात्र नक्की का 3 तासाचा पेपर आहे तर 3 तास बसून राहतो, सोडू नको, तू उठू नको झालं म्हणून लगेच अर्ध्यावर सोडून येऊ नको। हे शिक्षक सांगतात आणि जे विद्यार्थी त्यांचं ऐकतात ते 100% व्यवस्थित यशस्वी होतात, मग ते 98% 97% याच्यावर राहतात। आपल्यासारखे विद्यार्थी काय करतात, इकडून तिकडून पाहून 35-40 झालं ना म्हणतो आटोपलं, अर्ध्या तासात 1 तासातच बाहेर आपण, आणि इकडे टवाळक्या करायच्या आणि म्हणतो पास झालं होतो का नाही, पास होतो का नाही। याला टेन्शन कशाचं आहे, पास होण्याचं टेन्शन नाही, याला टक्केवारीचं टेन्शन, आणि आपल्यासारख्या विद्यार्थ्याला पास होण्याचं टेन्शन आहे, म्हणजे टक्केवारीचा आपण विचारच करत नाही। म्हणून आपणही परमेश्वराने दिलेला जो सिलॅबस आहे, म्हणजे काय, लीळाचरित्र, सूत्रपाठ, हा आपल्याला परमेश्वराने दिलेला सिलॅबस आहे। हा सिलॅबस आपल्या कैवल्यदानाच्या परीक्षेचा आहे। ती परीक्षा देत असताना आपल्याला पूर्ण वेळ, कालचं सूत्र आलं होतं, पडे तो धावे मरे तो काढ, पूर्ण वेळ द्यायचा आहे, अर्ध्यातच हारायचं नाही, अर्ध्यातच सोडायचा नाही पेपर, पूर्ण आत्मविश्वासाने आपल्याला तो लिहायचा आहे। मग आता पहिले काय करणार आहे आपण, का अशी किती सूत्र आहे, असे कोणते सूत्र आहे की जे आपण करू शकतो, त्याचं चिंतन करून ते लगेच करायला सुरुवात करायची, आणि मग राहिलेले वेळ भरपूर आहे आपल्याकडे, त्याचं चिंतन करू। पण सर्वात पहिले आपण निवड कशाची केली, काय करायचं नाही, कारण नंतरच्या काळात, कारण आता तुम्ही 9वी 10वी 11वी 12वीचे कॉलेजचे विद्यार्थी नाही, तुम्ही डायरेक्ट IAS ऑफिसर आहे, IPS होणार आहे। कैवल्यदान हे कोणाला भेटत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींना नाही, मुख्यमंत्र्याला नाही, राष्ट्रपतींना नाही, IAS ऑफिसर IPS जे आहेत त्यांना पण नाही, त्यांनासुद्धा या परीक्षेला बसायला एंट्रीच दिलेली नाही देवाने, अजून प्रवेशच भेटलेला नाही त्यांना, पण तुम्हाला भेटलेला, म्हणजे त्याच्या वरच्या लेवलची तुमची आता परीक्षा आहे, त्याच्या वरच्या लेवलची तुमची
तुम्ही विद्यार्थी आहेत, त्या वरच्या लेवलचे विद्यार्थी. त्याच्यामुळं तुम्हाला हे पूर्ण समजून घ्यावं लागेल. आणि तिथं परीक्षेमध्ये काय असतं माहिती आहे का, पेपरला उत्तर देताना, प्रश्नाचं उत्तर देताना परफेक्ट उत्तर असेल तर मार्क पडतात, आणि चुकीचं उत्तर लिहिलं तर मार्क मायनस होतात ना, मायनस होतात. एक तर योग्य उत्तर द्यायचं प्लस व्हायचं, आणि अयोग्य उत्तर दिलं, उत्तर जर चुकलं तर इतर परीक्षांमध्ये काय होतं, उत्तर चुकलं तर मार्क भेटत नाही आणि मार्क जात पण नाही. पण त्या मोठ्या परीक्षेमध्ये असं होत नाही. तिथं उत्तर दिलं तर मार्क पडतात, चुकीचं उत्तर दिलं तर मार्क मायनस होतात. तसं आपण आता कैवल्यदानाच्या परीक्षेत बसलेलो आहे. आपण आता उत्तर नाही लिहिलं ना चालेल, पण चुकीचं उत्तर लिहिता कामा नये, कारण मायनस होईल. आणि म्हणून आपण अविधीचं चिंतन करतोय. काय करायचं त्याच्यापेक्षा काय नाही करायचं हे समजून घ्या. तिथं त्या एक्झामला ते शिक्षक असतात, प्रशिक्षक असतात, ते काय सांगतात, चुकीचं उत्तर लिहायचं नाही. त्यासाठी काय करायचं ह्या आयडिया देतात. आणि म्हणून चुकीचं उत्तर कोणतं, कसं, काय याचं पहिलं अभ्यासतंत्र असतं. आपल्याला इथंसुद्धा परमेश्वराने अविधी जो सांगितलेलं आहे ते जर समजून घेतलं तर आपल्याला विधी करणं अत्यंत सोपं होऊन जाईल. धर्म सांभाळणं अत्यंत सोपं होऊन जाईल. कारण आपल्या मनामध्ये तो निनगंड तीच भीती आहे, आणि त्याच्यामुळे आपण धर्म करायला सुरुवातच केली नाही. आज विधी घडतो का काय, विधी घडतो का काय, त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये जर भीती असेल की माझ्याकडून चूक लिहिलं तर मग मायनस मार्क होते, चुकीचं लिहिलं तर मायनस मार्क होते, अशा मनातल्या भीतीनं तो पेपरच देत नाही, गेला तरी नीट लिहू शकत नाही. त्याच्यामुळे वारंवार नापास होते. पण त्याच्यासाठी लागते चिकाटी, त्यासाठी लागते जिद्द. माझा एक मित्र होता CA मारवाडी समाजाचा, त्यांनी किती वेळा CAची परीक्षा द्यावी, 12 वेळा. जिद्द 2-4 वेळा दिल्यानंतर घरचे वैतागले, म्हणे भो लग्न करून टाकतो तुझं, तू परीक्षा दे, नको देऊ, काय करायचं कर. त्याचं लग्न झालं, त्याला एक मुलगी झाली, तेव्हा तो CA क्लिअर झाला. तो म्हणे मला गावात गेलो का म्हणायचं काय झालं परीक्षेचं, नातेवाईक काय झालं परीक्षेचं, म्हणजे चेष्टेचा विषय झाला होता. माझ्या डोक्यात होतं एक तर आता पास करणं त्याच्याशिवाय पर्यायच नाही, मग किती वेळ लागो. पण जेव्हा 12व्या वेळेस मी क्लिअर झालो आणि CAचं प्रॅक्टिस चालू केली, ऑफिस ओपन केलं, आणि ज्यांनी माझी चेष्टा केली होती, ज्यांनी मला नाव ठेवलं होतं, सर्वांना उद्घाटनाला बोलवलं, तेव्हाच मी समाधानी झालो. कर्मराटीमध्ये निंदेकाचे घर असावे शेजारी असं म्हटलं आहे ना. आपल्या चुका दाखवणारं कोणी जर असेल, त्याचा पॉझिटिव्ह विचार करून आपण प्रेरणा घेतली तर मग आपण परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. तुम्हाला बी आता संकल्प सोडले, 4 लोकांना कळणार आहे, तुम्हाला बी बोलणारे भेटणारच. कधी ही जिद्द मनात पकडायची आपल्याला, का आता नाही तर कधीच नाही. आणि त्यातून आपलंच हित आहे, आपलंच भलं आहे. जेव्हा माणूस एखादा बोलतो ना तो आपला हितक्ष असतो, जेव्हा आपला दोष आपल्याला दाखवतो ना तो आपला हितक्ष असतो, जेव्हा आपल्याला जाणीव करून तो देतो ना तो आपला हितचिंतक असतो. त्याचे आभार मानले पाहिजे. आपण त्याचे आभार न मानता त्याचा राग करतो, ही आपली चुकी आहे. मानभावांनी तर या गोष्टी केल्याच नाही पाहिजे. एखाद्याने आपल्याला सांगितलं, काही नावं ठेवले किंवा काहीतरी, तर त्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे की अरे मला माझी चुकी दाखवली, दोष दाखवला, आता त्या दोषातून बाहेर पडण्याची संधी मला प्राप्त झाली. कारण स्वतःचे दोष कधी दिसत नाही, स्वतःला स्वतःची चूक दिसत नाही. परमेश्वर काय म्हणतो, वथंबा डाव देखील, तुम्हाला काही दिसत नाही परंतु मी पाहतोय. 2 खेळणारे जर असेल ना तर त्यांच्यामध्ये कधीच निकाल लागू शकत नाही, त्याला रेफरी कोणीतरी लागतो. जर विचार करा तुम्ही, क्रिकेटला जर रेफरीच नसता तर, बुद्धिबळाला रेफरीच नसता तर, कबड्डीला सुद्धा 2 बाजूनी रेफरी राहते. हॉलीबॉल घ्या, कोणते घ्या, रेफरी नाही आहे. बिगर रेफरीचा गेम सक्सेस होऊ शकतो का? आणि कोणी जिंकून कोणी हरू शकतो का? लढाया होतील, युद्ध होईल, परंतु तो म्हणशील, कारण मान्य करायची प्रवृत्ती नाही जीवाची. तसंच आपलं आहे. या कैवल्यदानाच्या प्राप्तीसाठी आपण निघालो आहे, आपल्याला आपली चुकी दिसणं शक्यच नाही. परमेश्वराने तर अविधी सांगितलेला आहे, पण आपल्याला आपला कळणार नाही. पण परमेश्वरांचा वथंबा डाव देखील, तो जो डोंबारी असता ना त्या पद्धतीनं आपण करायचं आहे. तो डोंबारी तुम्ही कधीतरी पाहिला असेल, कितीतरी गर्दी असते, दोरी लावलेली असते,
ती मुलगी असेल मुलगा असेल तिकडं ढोल वाजत राहतो, परंतु त्याचं लक्ष फक्त त्या टार्गेटवर असतं, त्या ध्येयावर असतं, इकडं तिकडं पाहत नाही. देव म्हणतात जर त्यांनी इकडं तिकडं पाहिलं तर तो पडेल, हातपाय तुटतील, मरण्याची शक्यता आहे. परंतु तो इकडं तिकडं त्याच्या कानावर तो ढोलचा आवाज येत नाही, माणसांचा आवाज येत नाही, गर्दी त्याला दिसत नाही, काहीच नाही, त्याला फक्त दिसतं लक्ष. आणि हे लक्ष कोणी पाहिलं? अर्जुन देवाने पाहिलं. कोणाला काय दिसत होतं? कोणाला काय दिसत? अर्जुन देवाला फक्त काय दिसत होतं? माशाचा डोळा दिसत होता. म्हणून ते लक्ष भेदू शकले. म्हणून धनुर्विद्यामध्ये सर्वात श्रेष्ठ अर्जुन म्हटले जायचं. हे लक्ष आपलं जर पक्क झालं, ध्येय जर आपलं पक्क झालं, मुक्तीची चाड ज्याला आहे ना तो ध्येय पक्का कराल, तो लक्ष पक्का कराल. बाकीच्या अडचणी येतील, अडथळे येतील, प्रॉब्लेम्स येतील, चढ उतार येतील, ते असू द्या. हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. असा कोण मनुष्य जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याला अडचणच आली नाही असा एक शोधून दाखवा. सापडूच शकत नाही, जगात नाही कोणी सापडणार. त्याच्या पद्धतीनं त्याच्या अवस्थेनुसार त्याला अडचणी आहे. झोपडपट्टीतल्या लोकांना तशा पद्धतीनं, मध्यमवर्गीयांना तशा पद्धतीनं, जे श्रीमंत आहे त्यांना त्यांच्या पद्धतीनं, राजकारणी त्यांना त्यांच्या पद्धतीनं, सामाजिक कार्यकर्ते त्यांना त्यांच्या पद्धतीनं. बघा, सामाजिक कार्यकर्त्याच्या अनुषंगाने जर आपण घेतलं ते मेधा पाटकर म्हणून आपण नाव ऐकलेलं आहे, अण्णा हजारे, त्यांना काही येतो नाही तर समाजाचं भलं व्हावं आणि त्याच्यासाठी ते हे कर ते कर आंदोलनं कर. त्यांना त्रास कमी झाला का? त्यांनासुद्धा कितीतरी त्रास झाला आणि ते उभे राहिले. मेधा पाटकर उभे राहिले तर पडली. आतासुद्धा उज्ज्वल निकम पडले, वकील होते, चांगले होते ना, परंतु पडले. त्याच्यामुळं हा जो विषय आहे ना, या अडचणी, हे प्रॉब्लेम्स, हे चढउतार, याचा विचार न करणारा महानुभाव असतो. याचा विचार करणारा महानुभाव असू शकत नाही. काल मी सांगितलं, महानुभाव स्ट्रॉंग विचाराचा असतो. तो फक्त आणि फक्त ध्येयाचा विचार करतो, परमेश्वराच्या प्राप्तीचा विचार करतो. मध्यम विचाराचा माणूस काय विचार करतो? संसार, सेटिंगच्या मागं लागेल राहत होतो. पोराचं लग्न, पोरीचं लग्न, नाताचं लग्न, नातीचं लग्न, याचं इस्टेट, त्याची इस्टेट, हे असं ते तसं, हा प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम. मध्यम. आणि खालचा आहे ना, तो उखाळे पाखाळे, तो कुठंच बसत नाही, तो कुठंच बसत नाही. तो आपल्यात येईल याचं सांगेल, त्याच्याकडे सांगेल, तो कानवाथरा असतो. तो महानुभावांच्या जवळजवळ बी फिरकत नाही, पण तरी तो महानुभाव असतो. कारण कळत न कळत त्यांनी केलेलं अहेतुक भजन परमेश्वराने स्वीकारून त्याला बोधाचं दातृत्व केलेलं आहे. परमेश्वर न्यायिक आहे, परमेश्वर देणारा आहे, परमेश्वर कधीच विसरत नाही. परमेश्वरचा कॉम्प्युटर इतका, टेक्नॉलॉजी इतकी हायस्ट आहे का ती लगेच सेव्ह होते आणि सेव्ह झाल्यावर त्याच्यापुढं कधी केव्हा कुठं कोणाच्या मार्फत काय द्यायचं हे लगेच सेटिंग राहते. ते तुम्ही व्यावसायिक लोकांना जर भेटले असतील आणि कॉम्प्युटर कामं चालतात, टॅली नावाचं ॲप असतं बघा. आपल्याकडे किती माल आहे त्याच्यात ते भरून टाकला का मग कोणी गिऱ्हाईक आलं, 4 ॲटम 2 ॲटम 4 नग विकले तर तो बिल बनवतो. त्या गोडाऊनमधून आपोआप ते मायनस होत राहतं. गोडाऊन भरलं आपोआप ॲड होत राहतं. त्याच्यासाठी वेगळं करायची गरज नाही, वजा करायची गरज नसते. वहीमध्ये आपल्याला मॅन्युअली तर करावं लागतं ना, तसं नाही, ॲटोमॅटिक. तसं परमेश्वराचा हा कॉम्प्युटरमध्ये ॲटोमॅटिक सिस्टम बसवलेली आहे. ही सामर्थ्याचं कार्य आहे, साऱ्या देवतेला ते लावून दिलेलं आहे. परत विशेष म्हणजे परमेश्वराच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह केल्यानंतर त्या संबंधित देवतेला लगेच मेल पण जातो. तो मेल जातो आणि लगेच ती देवतासुद्धा तो मेल लगेच सेव्ह करून ठेवते की XYZ व्यक्ती अशा ठिकाणी अशा वेळेस याचा कार्यक्रम करायचा. किती कार्यक्रम करायचा, एक हात मोडायचा का 2 पाय मोडायचे, ते सर्व स्पष्टीकरण राहतं. त्या देवतेच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह झालं की ती सकाळी उठल्यानंतर पाहते आज कोणाचा कार्यक्रम करायचा. आमदार खासदार राहतात ना, त्यांचे PA साहेब सकाळी 7 वाजता इकडे जायचं, 8 वाजता इकडे जायचं, 9 वाजता असं जायचं, इकडं सभा. दिवसभराचं सारं शेड्यूल राहतो आणि हे शेड्यूल सांगितल्यानंतर PA पण त्याच्याबरोबर राहतो. एखादी सभा लेट व्हायला चालली का, साहेब पुढं लेट होऊ राहिलं, इथं लवकर आवरून घ्या, म्हणजे ती PA लगेच सांगत राहते. तसं त्या मायेचं कमांड असतं देवतेला. ते झालं का नाही कन्फर्मेशन पण लगेच पाठवावं लागतं. कन्फर्मेशन येतं प्रत्येक गोष्टीचं. इथं वेच आहे, इमानदारी आहे, सिस्टम पक्की आहे, दिवसभरात काय काय करायचं हे, आणि आपण अत्यंत हुशार पण आहे. परंतु ह्या हुशारीला सुद्धा आपण बळी पडत असतो. एकदा काय झालं की एक यम आहे, यमदूत
माणसं न्यायला येत असतो ना, तर तो एकाच्या घरी जातो सकाळी सकाळी. ते तुम्ही ऐकलेले असाल यदा कदाचित माझ्या एखाद्या सत्संगामध्ये. सकाळी सकाळी यम आल्यानंतर तो म्हणतो, अरे काय प्रकार आहे, आज आज स्वारी कुठं? म्हणे स्वारी तुमच्याच घरी, आज तुमचा कार्यक्रम आहे म्हणे, तुम्हाला घेऊन जायचं आहे. आता तो व्यावसायिक असतो, श्रीमंत असतो, थोडासा बौद्धिक असतो तुमच्यासारखा. आता करायचं काय, आता हा तर जाऊ शकत नाही ना आपल्याला घेऊन गेल्याशिवाय. ठीक आहे, काय हरकत नाही, आता तुम्ही आलेच आहे, तुमच्यावर यावत लागेल. तो आकांड तांडव न करता तो म्हणतो, बसा चहा पाणी नाश्ता काहीतरी घ्या. तो सर्व व्यवस्थित त्याची हे करतो सरबराई. आता यमाला आलेला हा अनुभव वेगळा असतो. तो म्हणतो, सरे कधी कुठेही गेल्यानंतर आकांड तांडव करतात, शिव्या देतात, येणार नाही म्हणतात, जबरदस्ती करावं लागतात, आणि हा तर स्वागत करून राहिला. यांनी चहा दिला, नाश्ता पाणी दिला, चांगलं आहे, चला थोडंसं आपल्याला बी आपल्या अधिकारात एखादा काही विषय आहे का पाहू म्हटलं. त्यांनी काय केलं, ती लिस्ट जी आहे ना, त्या लिस्टमध्ये पहिलं नाव याचं होतं, शेवटी नाव टाकून दिलं. म्हणे आता काय करू, संध्याकाळपर्यंत याला मुदत देऊ, याची आपण ते म्हणतात ना, ज्याचं मीठ खाल्लं त्याला जागावं लागतं की नाही. यांनी आपल्याला एवढी सरबराई केली, काय हरकत नाही. आता हा त्याच्यापेक्षा उच्चार, यांनी काय केलं की आपण आता काय करू म्हणे, नाही त्या तो यमाने काय केलं की आपण काय करू बा, याचं काय करू काहीतरी विचार करतच होता. तेवढ्यात यांनी चालाखीनं काय केलं, स्वतःचं नाव त्याच्या लिस्ट, म्हणजे लिस्ट कोण करायची दाखवा बरं, आमचे नातेवाईक आहे का कोणी त्याच्यामध्ये. त्यांनी स्वतःचं नाव लगेच शेवटी नाव लिहून टाकलं, माणसाने लिहून टाकलं बरं का. तो म्हणतो आता बिंदास, आज दिवसभर तरी वेळ भेटणार आहे आपल्याला, मग ते राहिलेले जे कामं आहे ते उरकून घेऊ. मग म्हणे आता काय करायचं, यमने हा बिंदास झाला, त्याला माहिती आहे आपलं पहिलं नाव नाही आहे, त्यांनी खोडून टाकलं आणि शेवटी लावून टाकलं. आता तुम्ही एवढं सरबराई केली म्हणे, एवढं नाश्ता चहा पाणी, आता माझा बी प्लॅन बदलला म्हणे. आता म्हणे काय, म्हणे आता आहे ना पहिल्यापासून लिस्ट सुरुवात करणार होता, आता शेवट्यापासून सुरुवात करू. तसं आपलं मरण टाळणार नाही, आपलं नरक टाळणार नाही. यांनी चाला की काय केली, शेवटी आता परत आलं का तीच वेळ. त्याच्यामुळं ही जी गोष्ट आहे ही आपण समजून घ्यायची की आपल्याला बोध भेटला ह्या सृष्टीमध्ये. आत्ता या मिनिटाला या क्षणाला जर बोध भेटला, याचा अर्थ या सृष्टीमध्ये इथून मागं आपल्याला बोध नव्हता, हे लक्षात घ्या. सृष्टी अतिदीर्घ, कधी सुरुवात झाली माहीत नाही. 850 वर्षापूर्वीचं लीळाचरित्र आपल्या समोर आहे, त्याच्यामुळे तिथली समाजव्यवस्था या साऱ्या आपण पाहू शकतो, समजू शकतो, जाणू शकतो. मग मागे बोध नाही झाला, मग होतो कुठं आपण नरकातच होतो. कुणी स्थावर नरकात होतं, कुणी चतुर्विधीला होतं, कुणी कुठं. आणि एखाद्या मानव जन्माचा लेप आपल्याला लागल्यामुळं त्या मानव जन्मात आपण आलो, आणि त्या मानव जन्मात कळत न कळत आपल्याकडून अशी एखादी क्रिया घडली, त्याचं दान, त्याचं गिफ्ट म्हणून परमेश्वराने आपल्याला आत्ता बोध दिलेला आहे. आता त्या बोधाचं आपण काय करायचं, नेमकं किती करायचं हे आपण समजून घेण्यासाठी, तो बोध जाणार नाही, तो धर्म शेवटात जाईल, तो बोध शेवटात जाईल. आपल्याला कैवल्य जाण्याची परीक्षा जी आहे ती पास करता येईल. याच्यासाठी काय करायचं आहे, तर निगेटिव्ह मायनस होणारे जे मार्क आहे ते आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. आपल्या शरीरातली, आपल्या विचारातली, आपल्या कृतीतली, आपल्या आचारातली, आपल्या अध्यात्मातली जी निगेटिव्ह बाजू आहे ना, ती क्लिअर करून घेतली का पॉझिटिव्ह बाजू आपोआप पुढे येतात. आणि याच्यावरतीच आपण अनेक सूत्रांचं चिंतन करत आलो आत्तापर्यंत. कालचं सूत्र आपण इंद्रियार्थी रस न सेवा या अनुषंगाने आपण चिंतन केलं होतं. तर याच्यामध्ये भरपूर आहे. देव आपल्याला सिक्युरिटी पण देतात, कॉन्फिडन्स पण देतात. जर धर्माच्या अनुषंगाने जर तुम्ही निघाले न म्हटले तर मग कोणताही कितीही बलाढ्य अडचणी असो, तुमची किती मोठं संकट असो, तुम्हाला आम्ही सिक्युरिटी देणार, Z+ सिक्युरिटी. तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. आणि त्यासाठी परमेश्वर एक सुंदर असं सूत्र सांगतात, धर्माच्या चाडा म्हटले. धर्माच्या चाडा रायाची राणी का नाही, वरी पडते आकाश धरी जेल. हे पॉझिटिव्ह सूत्र. धर्माच्या चाडाने तुम्हाला सांगितलं, धर्माची चाड, धर्माच्या चाडाने राजाची राणी, म्हणजे राणीला, तो राजा आहे त्या राजाच्या परवानगीशिवाय कोणालाच कुठं जाता येत नाही, राणीलासुद्धा नाही. पण ती राणी धर्माच्या चाडाने जर आमच्याकडे यायला निघाली
तर त्या राजाचं सर्वात राजा आता सर्वात स्ट्रॉंग माणूस, त्याच्या पलीकडं काहीच नाही. एवढा स्ट्रॉंग, एवढी अडचण, एवढा अडथळा जरी आला तरी आम्ही तो अडथळा तुमचा वरचेवर धरू म्हटले. वरी पडते आकाश धरी जल. सर्वात मोठं आपण म्हणतो काय आकाश कोसळलं त्याच्यावर. तर एवढं मोठं जरी संकट असेल तरी तुम्हाला अडचण येऊ देणार. ही सिक्युरिटी दिलेली. फक्त आपली धर्माची चाड पाहिजे, धर्माच्या चाडा, मुक्तीची चाड पाहिजे, परमेश्वराच्या प्राप्तीची चाड पाहिजे, ती वासना पाहिजे, ती इच्छा पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या ज्या अडचणी आज तुम्हाला वाटताय ना, हे अडथळे जे वाटताय ना, ते परमेश्वरासाठी काय विशेष आहे. परमेश्वर यस ना परमेश्वर, त्याच्यापुढं तुमची अडथळे, तुमची अडचणी काय असतील. परंतु त्या परमेश्वरावरची आपली निष्ठा असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुमचे अडथळे केव्हा दूर होतील त्यासाठी तुमचं टार्गेट ठरणं गरजेचं आहे. बघा, बिझनेसमध्ये टार्गेट असतं, नोकरीमध्ये टार्गेट असतं, संसारात काही गोष्टी करताना सुद्धा टार्गेट असतं की यावर्षी आपण हे करायचं आहे, या 4 महिन्यात हे करायचं, या महिन्यात आपण हे करायचे. टार्गेट घेऊन जगत असतो आपण. तसं अध्यात्माचं बी तुम्ही नियोजन केलं, योग्य पद्धतीनं आयोजन करून टार्गेट ठरवलं तर त्या टार्गेटपर्यंत 100% तुमचं किती मोठं संकट असो, किती मोठं अडचणी असो, किती मोठा अडथळे असो, त्याच्या आत परमेश्वर 100% निवारणार. आणि हा माझा प्रचिती, माझा अनुभव आहे, प्रॅक्टिकल एकदम. कितीतरी प्रॉब्लेम्स होते पण टार्गेट ठरलं होतं. ह्या टार्गेटवरती आपण क्लिअर राहायचं, बांधील राहायचं. अशी वेळ आली का टार्गेट बदलायचं का नाही बदलायचं, प्रॉब्लेम देवाचा आहे, आपला थोडी प्रॉब्लेम. आपण तर टार्गेट घेतलं आहे ना आपल्यासाठी, आणि ज्याच्यासाठी देवानी सारा उपद्याप केला आहे त्याच्यासाठी आपण टार्गेट घेतलं आहे. मग या टार्गेटला गेल्यानंतर टार्गेट अचीव करण्यासाठी येणारे जे अडथळे, या अडथळे दूर करण्याचं काम परमेश्वराचं आहे. परमेश्वराने सांगितलं ना वचनी, ब्रह्मवाणी, रायाची राणी का नाही आहे म्हटले, वरी पडते आकाश धरीचल. टार्गेटवरती तुम्ही जर ठाम राहिले, किती संकट असो, किती प्रॉब्लेम असो, कधीतरी असं वाटेल की आता शक्य नाही बाबा, आता वेळ तर खूप कमी राहिली नाही, तर अडचण आहे तर अजून झालीच नाही, पण अचानक ती अडचण दूर होऊन जाईल आणि तुम्ही मला अरे क्या बात आहे. हा माझा अनुभव, ही प्रचिती. सूत्रांची प्रचिती जर घ्यायची असेल ना तर सन्निधानात जगावं लागतं. आणि सकाळी आपलं सूत्र गेलं, सन्निधान म्हणजे काय, आज्ञाप्रतिपालन करीत सन्निधान. सन्निधानात असून आज्ञाप्रतिपालन नाही करत होतं आणि सन्निधानीच आहे. मार्कंडाला असन्निधानच होतं, दादूसांना असन्निधानच होतं, सारंग पंडिताला असन्निधानच होतं. सन्निधान कोणाला होतं, आचार्यांना होतं, बाईसांना होतं, महादाईसांना होतं, आऊसांना होतं. का, तर ते आज्ञाप्रतिपालन करत होते. आणि आजही परमेश्वराने आपल्याला सिक्युरिटी दिलेली आहे, तुम्ही जर आज्ञाप्रतिपालन करत असेल तर तुम्हाला सन्निधान आहे. सन्निधान म्हणजे काय, परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. आता सांगा अडचणी तुमच्या, आता सांगा प्रॉब्लेम्स, सांगा किती मोठं संकट असलं प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो. परंतु धर्माची चाड, मुक्तीची चाड असेल तरच त्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून आपण एकदा माइंडसेट करा आणि ठरवा का देव पाहिजे. कारण देव मिळवण्यासाठी देव आपल्याला देवानी समजावला आहे, जाणवला आहे, लक्षात आणून दिलं आहे. दुसरं काहीच उद्देश नाही. आणि दुसरं जे बी उद्देश आपण घेऊन जगतो आहे किंवा धार्मिकता करतो आहे ना, ते तर आपल्याला कर्मवश आहे, ते आपलं अन्यथा ज्ञान आहे. उलट आपली भक्ती वाया जाते. बघा, एखाद्याला कर्मवश भेटणार आहे, देवाने सांगितलं ना कर्मवश सकळे पावे. तुम्हाला एखादी गोष्ट भेटणार आहे जे बी XYZ भौतिक जगातली भेटणार आहे, पण तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला घाई झाली कधी भेटेल कधी भेटेल, आणि त्या अनुषंगाने मग तुम्ही भक्ती करायला सुरुवात केली, मग क्रिया केली, विडे वाहिले, खेटी केल्या, आणि कर्मवश ती योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य तारखेला ती तुम्हाला भेटली. आता ती तुम्हाला भेटल्यानंतर मग आजपर्यंत त्या अनुषंगाने केलेलं जे अगोदरचं आहे ते उपयोगी पडलं का वाया गेलं. कारण कर्मवश भेटणार होतं ते भेटलं आहे, आणि तुमची मानसिकता काय हे केलं म्हणून भेटलं आहे. म्हणून परमेश्वर म्हणतात, त्या कनाशीचा ब्राह्मण आहे, ती लीला तुम्हाला सर्व माहीत आहे. देव त्याच्या घरी गेली, त्याची काही कणव असेल, 3 दिवस त्यांनी बी सेवा केली, संस्कार आहे. आता संस्कार आहे म्हणून सेवा केली, पण सेवेच्या पाठीमागचा उद्देश काय आहे त्याचा, तो लगेच थोड्या दिवसानंतर लक्षात आला. देव म्हटले आम्ही प्रसन्न झालो, मागा काय मागायचं. आता प्रसन्न झालो, मागा काय मागायचं, त्याला उद्देशच तो असल्यावर त्याने तेच मागितलं. सुनेच्या हातून ताक भात द्या म्हटले. अहो कर्मवश ते तुम्हाला भेटणारच आहे म्हटले. एवढं सांगूनही 3 वेळा सांगूनही त्यांनी तेच मागितलं.
देवाला नाविलाज झाला, मजबूर झाले ना आपण, मजबुरी असते कधी कधी, नाविलाज झाला, मग देवाला मजबूर, देव द्यायला काय आले आणि हा मागतोय काय, देव वरून सांगताय हे तर तुला भेटणारच आहे, त्याच्या व्यतिरिक्त माग, पण तरी त्याने ऐकलं नाही. आणि मग देवाने तिथं कल्पवृक्षाचा दृष्टांत सांगितलं का कल्पवृक्ष मनात येणारी वस्तू देणारी आहे, तर तुम्ही तेच त्याच्याकडे काय मागायचं. तिथं तो एक साळी असतो कपडे विणणारा, तो बाजारात जायला वेळ असतो म्हणून मग गावाच्या बाहेर झोपतो, त्या झाडावर त्याला एक फांदी दिसते, तो म्हणतो काय सुंदर वेव होईल. वेव म्हणजे ते लाकूड असतं एक सरळ, ते पडलं खाली, खाली पडल्यानंतर तो म्हणतो वा वा चांगले, बाजारात जायची गरज नाही. तो निघतो घेऊन, आपोआप बंद होऊन जाईल, तो निघतो घेऊन, तो घेऊन निघाल्यानंतर ते कल्पवृक्ष स्वतः बोलतो, स्वतःची ओळख देतो, कमी कल्पवृक्ष काय मागायचं माग, मी प्रसन्न झालो. ते म्हणते हे वेव तुटलं फुटलं तर परत एखादं दे अजून. देवाने तिथं कल्पवृक्षाचा दृष्टांत सांगितला बाईसांना निमित्त करून, का तुम्हाला कल्पवृक्ष भेटला आहे आणि तुम्ही काय मागायचे. मग त्यांनी काय मागायला पाहिजे होतं, तो साळी होता, ही वेव जाईल, त्या मशीनला बसवील, मग ते तागा लावील, कपडे, त्यांनी तेवढी तरी डोकं लावायला पाहिजे होतं ना. कपड्याच्या तागेचे तागे मागितलेस तरी भेटलं असतं, त्याच्या पलीकडची त्याची जरी बुद्धी नसेल तरी, पण त्यांनी ते काय मागावं. तसं आपण दैवराहाटीत आहोत, परमेश्वर कळाला आहे, परमेश्वर समाजला आहे, आणि आपण भक्ती काय करतोय, कशासाठी करतोय आणि मागतोय काय देवाकडून. देवाला काय द्यायचं आहे, देवाला आनंद द्यायचा आहे ना, आपण काय मागतोय, सुख मिश्रित दुःख मिश्रित सुख मागतोय. म्हणजे दुःख मिश्रित आहे, ते सुख ते बी भेटणार आहे का. आणि ज्याच्यासाठी जे बी मागतोय ते तर कर्मवश भेटणारच आज ना उद्या ना 4 दिवसांनी. म्हणजे आपली भक्ती वाया जाते, आपला बोध वाया जातो, आपली सृष्टी वाया जाते, परमेश्वर अवतरण्याचं जे ध्येय परमेश्वराचं ते सुद्धा वाया जातं. परमेश्वर प्रसन्न होईल की खंती पकडा. म्हणून परमेश्वराला प्रसन्न नाही करता आलं तरी चाललं आपल्याला, कारण तेवढी योग्यता नाही, पण निदान परमेश्वराला खंती येणार नाही असं तरी वागू नये, बोलू नये, राहू नये. आणि याच्यासाठीची अविधी. परमेश्वर खंती कधी येईल, अविधीमुळे येईल. परमेश्वर सिक्युरिटी पण देतात तुम्हाला, घाबरू नको. रायाची राणी एवढी मोठी सुविधा. आजचापर्यंत जर आपण विचार केला इतिहासाचा, तर जेवढे बी युद्ध झालेले ते कोणामुळे झालेले, राण्यांमुळेच झालेले ना. म्हणजे राजाला सर्वात जास्त अभिमान कोणाचा असतो, राणीचा. राणी म्हणजेच राज्य सर्वात जास्त. बघा महाभारत बघा, रामायण बघा, आता नंतरच्या काळात इतिहासातले जे युद्ध ते बघा, त्याच्यावर पिक्चर भरपूर निघालेले, राण्यांवरूनच निघाले. त्या राजाला सर्वात जास्त ती अस्मिता आहे ना, ती अस्मिता आहे त्याच राजाचं, जी अस्मिता समज त्याच राजाचं संकट जरी आलं, पण जर धर्माच्या चाडातून निघाली तर प्रॉब्लेमच येणार नाही म्हटलं. आणि असं झालं. उत्तरापंथी देव गेल्यानंतर राजाची राणी आचार्यांची शिष्या झाली, देवगिरीच्या राजाची, महादेव राजा. आणि तिनं अडचण सांगितली पण तरी प्रॉब्लेम आला नाही. तिनं अडचण सांगितली की बाबा आता सती जावं लागेल, तरी आचार्याने त्याचा प्रॉब्लेम सॉल्व केला का तू आतभावाने करणार नाही, तू प्रयत्न कर, तरी तू अनिष्टाला जाणार नाही. कारण तिला ज्ञान झालं होतं, पोळ झाली होती. आत्मघातक्या शिकवणे ठावणे नाही काही सूत्र समजलं होतं. आणि आपला नवरा जर मेला, राजा मेला, तर सती जावं लागेल. ती चालत्या वेळेस होती. आणि गेलं तर मी कुठं जाईल, ही पोळ आचार्यांकडे येते. आचार्य तिला सिक्युरिटी देतात, जाणार नाही तू. का नाही जाणार, तर तुझा आतभाव नाही, तू विनंती कर, नकार दे, त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर. आणि जबरदस्ती जर त्यांनी तुला केलं तर तो दोष त्यांना, तुम्हाला नाही. म्हणजे ही सिक्युरिटी दिलेली आहे. हीच प्रमाण घेऊन मी अनेक भगिनींना, बहिणींना, मुलींना सांगत असतो की तू एकटी उपदेशी ते घरानं अन्याय. तुला धर्म सांभाळताना अडचणी काय येणार आहे, चला आमच्या कुळदेवतेला, चला आमच्या देवाला, चला आमच्या इकडं, आमच्या तिकडं. तू आतभावाने करायचं नाही आहे. त्यांना सांगून टाकायचं का मला चालत नाही, तरी ते जबरदस्ती करत असेल तर कर, तो दोष त्यांना लागेल, तुला प्रॉब्लेम येणार नाही. हे प्रमाण आपल्याला दिलेले, म्हणजे आपल्या धर्माने आपल्याला सिक्युरिटी दिलेली आहे, कॉन्फिडन्स दिलेला आहे, टार्गेट अचीव करण्यासाठी आयडिया पण दिलेले आहे. फक्त ते आपण वापरल्या पाहिजे. आपण भौतिक जगात किती आयडिया वापरतो, याच्याकडून पैसे काढायचे, कसे काढायचे, हाता लय जड माणूस किती आयडिया वापरतो पैसे काढायला. तेवढं परमेश्वर प्राप्तीला आयडिया वापरतो का, कारण आपलं तर चालतच नाही. पण परमेश्वरानेच आयडिया दिलेला आहे, कॉन्फिडन्स पण दिलेला आहे. बरं काय अडचणी येऊ शकतात हे पण सांगितलं आहे.
त्याच्यावर कसं मात करायचं हे पण परमेश्वराने सांगितलं. सर्व टोटल सोल्युशन. उपाय न पाहिजे असं काही आहे का म्हणले, उपायने असं काही नाहीच आहे म्हटले. देवानी टोटल सोल्युशन युक्त आपल्याला परमेश्वराचा हा धर्माचा सिलेबस दिलेला आहे, पण त्याच्यात जाणं आपलं अत्यंत गरजेचं आहे. देव सांगता न भियाव साधे हो. घाबरू नका म्हटले. आता साध्यालाच सांगितलं का घाबरू नका, न भियाव मग आपलं नाव त्याच्यात टाकायचं. न भियाव आपण आपलं नाव घ्यायचं. देवाने सांगितले न भियाव, तुम्ही घाबरू नका, घाबरायचं कारण नाही. धीर धरा, तुम्हावरी येथूनही वाजत वारा धरी जाईल. किती मोठं संकट हो, किती मोठं अडचणी हो, येथून म्हणजे स्वतः परमेश्वराकडून. म्हणजे परमेश्वर जरी आपल्याला आज दिसत नसला तरी परमेश्वराचं कार्य अखंडित चालू आहे. तुम्ही इथं बसले, परमेश्वराची नजर आहे. मी सांगतोय परमेश्वराची नजर आहे म्हणून तर मी बोलू शकतोय. परमेश्वराने दिलेलं ताकद, परमेश्वराने दिलेलं सामर्थ्य, याच्यामुळे मी बोलतोय. तुम्ही किती ऐकताय, कोणत्या हेतूने, कोणत्या भावाने, तुमच्या मनात काय आहे, हे सारं सेव्ह होतं आहे. परमेश्वराचं कार्य अखंडितपणे चालू आहे. त्याच्यामुळे परमेश्वर सिक्युरिटी देतात की घाबरायचंच नाही म्हटले. इथून वाजत वारा धरी जाईल. कितीही मोठा वादळ येतं, त्या वादळात सारं वाहून जातं, सारं उडून जातं, काही राहतं का, नुकसान करून जातं. परंतु एवढं मोठं संकट जरी आलं तरी प्रॉब्लेम येणार नाही, कारण परमेश्वर कोण आहे, ही वस्तू काय आहे, ही जर आपण जाणीव करून घेतली ना, तर आपल्या मनामध्ये भीती हा विषय, शंका, गैरसमज हा विषय यायलाच नाही पाहिजे. पण तरी येतो. जर येत असेल तर आपण अजून धर्माच्या, परमेश्वराच्या खूप दूर होत आहोत. अजून आपण खरं महानुभाव झालो नाही, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी मग आपण परत प्रयत्न करणं सातत्यपूर्ण. जर एखादी गोष्ट तुमच्याच्यानी होत नसेल, सातत्यपूर्ण प्रयत्न करून परमेश्वराकडे प्रार्थना करा. प्रार्थनेत खूप ताकद असते. आचार्याकडून काही झालं तर देव म्हणतात असं असं आहे, आचार्य लगेच प्रार्थना करायची, दंडोत घालायचे, देवा असं नाही व्हायला पाहिजे, हे बंद करा. देव म्हणतात ठीक आहे, यस. का, तर आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही. परमेश्वराला जर आपण प्रार्थना केली का आमच्यामध्ये तेवढी योग्यता नाही, आपण त्याच्यावर मात करू शकत नाही, देवा तुमच्याकडून झालं तर, तुम्ही केलं तर होऊ शकतं. तर पण त्याला लागती धर्माची चाड. परमेश्वर कार्य करतात आणि तुम्हाला त्या अडचणी, संकट काही वाटणार पण नाही, हे जी निघून जातं. असे कितीतरी अनुभव तुमच्याकडे असतात, पण डोळसपणे आपण पाहत नाही त्या गोष्टीकडे. आणि आचार्यांना बोध झाला, बोधाच्या नंतर कळालं की बोधाच्या अगोदर माझ्यावर वार होणार होता आणि मी तिथंच संपणार होतो, तिथंच माझी हिंसा होती आणि हिंसेने मी नरकात जाणार होतो. नंतर कळालं का तिथंसुद्धा परमेश्वर कार्य करत होते. तुम्हाला बोध नव्हता, तिथंसुद्धा परमेश्वर तुमचं चिंतन करत, तिथंसुद्धा तुम्हाला सिक्युरिटी होती. तुम्ही धर्माच्या चौकटीत आलेले नव्हते, तुम्हाला बोध नव्हता, तुम्ही परमेश्वराची भक्ती करायला सुरुवात केली नव्हती, तरीही तुम्हाला सिक्युरिटी होती. आता नसेल काय, विचार कर, आता सहजच विचार कर. बाईचा बोध झाला होता का, परमेश्वराची भक्ती झाली होती का, प्रेमाचं दान झालं होतं का, नाही. 6 महिने अगोदरच परमेश्वर चिंतन करत होते. म्हणजे काय, अहो बोध दिल्यानंतर त्या जीवाला देव आणि जीव कळणार आहे ना. सांगण्याचं तात्पर्य काय का, बोध व्हायच्या अगोदर परमेश्वर तुमचं चिंतन करतो, तुम्हाला सिक्युरिटी देतो, तुम्हाला वाचवतो, तुमचा विचार करतो. आता बोध झाल्यानंतर करणार नाही का, मग त्याच्यापेक्षा जास्त करेल का नाही. आणि नामधारक वास्तविकांना हे सांगतोय, त्याच्यानंतर आता आमची पुढची स्टेप आहे, तुमच्यापेक्षा जास्त आमचा जास्त विचार करतील का नाही. आणि तरी आम्ही जर घाबरत असेल, आणि काय होईल आणि कसं होईल, आश्रमातून निघालं कुठंतरी पोचायचं तरी या बाबाला टेन्शन राहतं, तपस्वीला टेन्शन राहतं, रिक्षा भेटेल का आणि वेळेत गाडी भेटेल का आणि वेळेत पोचू का. देवाचं सिक्युरिटी काय, निरावलंबतो काय, याची जाणीव देवावर सर्व सोडून द्या. देवावर एकदा सोडलं ना, मग देवाचं कार्य सुरू होतं. द्रौपदी मातेचं वस्त्रहरण होत होतं. ती काय करत होती, याचना करत होती पांडवांची, भीष्माचार्याची, द्रोणाचार्याची प्रार्थना करत होती, त्यांच्याकडेच जात होती. देव तर बसले होते शांततेने. रुक्मिणी माता होती, अहो म्हणले काय शांत बसले, अशा वेळेस तुम्ही शांत तरी कसे बसू शकतात, काय झालं म्हणे. चिडली ती, अहो काय झालं, द्रौपदी किती संकटात आहे मोठ्या, तुम्हाला याचं काहीच वाटत नाही म्हणे. संकटात मी काय करू, काय करायला पाहिजे, काय अपेक्षा आहे म्हणे, सहाय्य करायला पाहिजे.
येऊ द्या ना मग. ती आल्याकडं मग मी सहाय्य करीन ना. तिथं आता भीष्माचार्यांची आहे, द्रोणाचार्यांची आहे, पांडवांची आहे. ती माझी होऊ दे ना, मग मी बघल ना. तिला जेव्हा जाणवलं की अरे हे तर सारे बंधनात आहे, भीष्माचार्य द्रोणाचार्य, मग तिनं जी प्रार्थना केली ते परमेश्वराला अपेक्षित आहे का मी द्रोणाचार्यांची सून नाही, आता भीष्माचार्यांची सून नाही, मी पांडवांची बायको नाही, मी द्रौपदी नाही, माझं अस्तित्व आता मी संपवलं, विसरले. मी आणि फक्त तुझी आता. तर मी जर तुझी झाले तर माझी लाज थोडी राहिली, तुझीच लाज आहे. आता तू काय करायचं ते ठरव. आणि मग देवाने काय केलं? एक अर्जुन देवाचा होता, काय केलं? केसाला धक्का नाही लागला. शेवटी अर्जुनाला म्हटले पहिले तू उतर. दररोज पहिले देव उतरायचे, केसाला धक्का लागून नाही देत. हे जो आपण ऐकतो ना, हे आपल्या हृदयामध्ये आपण उतरावलं पाहिजे. तसा बुद्धीचा माइंड सेट केला पाहिजे. देव आहे, चुकीचं करल, ओकटं केलं तर ओकटंच, गोमटं केलं तर गोमटं. जर तुम्ही चुकीच्या रस्त्यावर नाही आहे, परमेश्वराच्या धर्माच्या परीवर आहात, आपला देव भला आपण भलं, तर तुम्हाला शंका यायला काहीच कारण नाही. ज्याला शंका येतात, ज्याला भीती वाटते, तो परीवर नाही असं समजायचं. त्याला अडचण वाटतात, तो धर्माच्या योग्य रस्त्यावर नाही असं समजायचं. आणि मग यायचं का नाही रस्त्यावर ठरवायचं. कधीतरी चुकतो आपण. बरेच लोक आता इथं आले का 2 रस्ते बघा, इकडं वळावं लागतं ना, आश्रमात यायचं इकडं वळावं लागतं. कधी कधी माणूस जाता जाता डायरेक्ट पुढं जातो. आपण काय सांगितलं तर दरी गावापासून 500 मीटर आहे, पण त्याला हे विचारायला लक्षात घ्यायला पाहिजे का 500 मीटर नाही, आपण 5 किलोमीटर आलो. ऐकलं, बाबांनी 500 मीटर सांगितलं आणि 5 किलोमीटर आलो, हे तर त्याच्या लक्षात यायला पाहिजे की नाही. मग मलाच वाटतं की अरे 500 मीटर एवढा वेळ नाही यायला पाहिजे. मग मीच फोन करतो, तो म्हणतो बाबा येतोय ना पुढं. कुठं गेले तुम्ही? 4-5 किलोमीटर, तुला 500 मीटर सांगितलं आहे, तू पुढं गेला, तू रिटर्न ये आता. असे मला अनुभव येतात. मग मी त्यावेळेससुद्धा तत्वातून विचार करतो आणि चुकलेला याची लेवल लक्षात घेतो की आपण जर देवाने आपल्याला सांगितलं आहे असं तर असं, बाबांनी सांगितलं ना गावापासून 500 मीटर होतं, 500 मीटरचा आपण मोजायचं, तो अंदाज तर घ्यायचा आपण. पण 5 किलोमीटर गेलो तरी आपल्याला अंदाज येत नाही, याचा अर्थ आणि परमेश्वर प्राप्तीला निघालो आहे आपण. विचार करा किती मोठं आव्हान आहे. जे परमेश्वराने जे सांगितलं आहे ते ऐका. आपण बराच पुढं जातो आणि मग म्हणतो हे माहीतच नव्हतं. किती पुढं? 20 वर्ष. किती पुढं? 35 वर्ष. हे माहीतच नव्हतं. आपण मग 35 वर्ष तुम्ही पुढं गेले तोपर्यंत तुम्हाला लक्षात यायला पाहिजे ना. बोध झाला, दिलाय, कशासाठी दिलाय? न बोधानेच फक्त लगेच भेटेल काय देव? काहीतरी आहे ना. हे आपलं बी काम आहे, आपली ड्युटी आहे ना. आपण 35 वर्ष पुढं गेलो आणि मग बाबा आत्ता कळायला लागलो, आत्ता समजायला लागलो, कोणी सांगितलंच नाही. आणि मग तुम्ही मुके होते का? आंधळे होते का? तुम्हाला दिसत नव्हतं का? तुम्हाला बोलता येत नव्हतं का? तुम्हाला ऐकता येत नव्हतं का? तुम्हाला विचार करता येत नव्हतं का? असं झालं की नाही? म्हणून त्याला धर्माचा अधिकार नाही. जीव चिकित्सा तर केली पाहिजे. चिकित्सा काय आपण कमी करतो भौतिक जगामध्ये? टमाटे आणायला जातो तरी चेक करून घेतो, पैशाचा भाव ठरवतो, योग्य असेल तरच. बाकी तर प्रत्येक गोष्टीमध्ये किती चिकित्सा असते आपली. कधीच कोणावर आपण विश्वास ठेवत नाही, कोणतीही गोष्ट चेक केल्याशिवाय आणत नाही. इथं यायचं तरी तुम्ही किती डोकं लावलेलं असेल 4 दिवसापासून, कोणती गाडी, कसं जायचं, काय करायचं, सारं अडचणी. परंतु परमेश्वर काय आहे हे जर समजलं तर हे जे अन्यथा विचार आहे ना तुमच्या मनातले ते निघून जातील. एनर्जी सेव्ह होईल आणि ती एनर्जी सेव्ह झालेली परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आचाराला ती उपयोगी पडेल. आपली एनर्जी वेस्ट होती, लक्षात घ्या. विनाकारण विचार जो आपण करतो एनर्जी वेस्ट होती आपली. ती सेव्ह करा आणि जेव्हा वेळ येईल ती वापरा. ते आपोआप. मांजर आहे ना, त्याचा काहीच विचार न कर. हे सारे आमचे दोस्त इथं येतात जातात. ते पूर्वी मानभाव असेल कोणीतरी ते आहे की नाही. परमेश्वर आपल्याला हे सांगत असताना सावध पण करतात, सिक्युरिटी देतात, अंदाज घ्यायला लावतात, ज्ञान देतात आणि लगेच आता बिंदास देव भेटला, आता मस्त झालो, आता आपल्याला काही टेन्शन नाही. पण त्याच वेळेस लगेच देव सावध करतात आपल्याला. काय सावध करतात?
धायतो खाईजे पायतो निजीजे का म्हटले. आपण मस्त झालो ना, बोध झाला, देव भेटला, आता काय पाहिजे, आता खा प्या मस्त कर. ते म्हणतात तसं नाही आहे. धायतो खाईजे पायतो निजीजे तैसे नव्हे की बाई. तसं नाही म्हटले. पश्चात पारी उठीचे तो सारस्वत काळ देवता हृदयासी आहे. आता देवता हृदयासी इथं परमेश्वर हृदयासी. देवता शब्द परमेश्वरांनी स्वतःसाठी वापरला आणि हे सूत्र सर्वांना लागू पडतं. अन्य लोकांना बी, ते बी सकाळी उठले, त्यांच्या देवतेचं स्मरण केलं तर ते देवता बी त्यांच्या हृदयात येतील. काय द्यायचं ते देतील, कर्मवश असो किंवा काय जे असेल ते असो. किती खा किती झोपा असं नव्हे म्हटले. आता बोध झाला, देव भेटला, आता काय पाहिजे आपल्याला, आता काय टेन्शनच नाही राहिलं असं म्हणून आपण लगेच लूज होतो, बिंदास होऊन जातो की नाही. आणि बिंदास झालो का मग आपली सुखाची व्याख्या काय, खाणे पिणे मस्त झोपणे. याच्या व्यतिरिक्त काय आहे का सुखाची व्याख्या आपली तरी. म्हणजे खाणारे पिणारे त्यांना बी खाणे पिणे झोपणे. खाणे पिणे मग त्यांचं खाणं वेगळं राहतं, एवढाच फरक राहतो. आपलं खाणं सात्विक असतं, व्हेजिटेरियन असतं. पण आपणही मस्त होतो, आपण लूज होतो, सावध न होता लूज होतो. उलट सावध व्हायला पाहिजे. म्हटले तसं नाही, किती खा कसंही झोपा असं नाही. वेळ त्याचं नियोजन. पश्चातपारी उठा, पहाटी उठा, स्मरण करा, चिंतन करा. का तर देव त्यावेळेस कोण उठतंय, माझा भक्त माझी आठवण करतोय, चिंतन करतो, ते बघताय ना. आपण डाराडूर झोपेल राहतो, 6ला उठून आरती करतो. काय आरती करतो, उठी उठी श्री चक्रधरा राया भक्त वाट पाहती. अरे बाबा, मी 3 वाजेपासून वाट पाहतोय आणि तू म्हणतो भक्त वाट पाहते. तू वाटच पाहत नाही, तू वाट लावली स्वतःची. मी वाट पाहतोय, देव वाट पाहत आहे ना. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. देव म्हणतात पश्चातपारी उठीजे ना. आपण उठतो कधी. तुम्ही संसारात जगत असताना या गोष्टी शक्य नाही, परंतु जितकं गरजेचं आहे सकाळी जितका वेळ. मला सर्वात जास्त लाभ पहाटेच्या स्मरणाचा झालेला आहे. मला काही कळत नव्हतं, काही समजत नव्हतं, परंतु ती एक सवय, एक माझी लाईफस्टाईल म्हणा, देवकृपा म्हणा, संस्कार म्हणा, पण ते करत होतो. कारण माझे टार्गेट जीवनाचे वेगळे होते. पहाटे उठून मला प्रॅक्टिसला जावं लागायचं, रनिंग जावं लागायचं. मग उठल्यानंतर लगेच नाही जायचं, अर्धा तास, कमीत कमी अर्धा तास तरी स्मरण करायचं आणि मग सुटायचं. तर हा नियम शेवटपर्यंत मला सर्वात जास्त पहाटेच्या स्मरणाचा लाभ झाला. त्याच्यामुळं कर्मकांडात जायची गरज नाही, अंधश्रद्धेत जायची गरज नाही. तुम्हाला प्रॉब्लेम आहे ना, अडचण आहे ना, देव तोमेव माताचं पिता, देवच माता देवच पिता आहे. मग हट्ट कोणाच करायचं, आपल्या देवाकडं. सांगायचं कोणाला, देवाकडं. दुःख करायचं कोणाला, देवाकडं. मागणी करायची कोणाला, देवाकडं. पहाटे उठा, देवाला सांगा, बोला देवाशी, हे पाहिजे ते पाहिजे, काय करू, हे होत नाही, व्हायलाच पाहिजे. देव हट्ट पुरवते. तुम्हाला त्यासाठी विडे, त्यासाठी कर्मकांड, त्यासाठी एखाद्या बाबाकडे जाऊन 108 विडे व्हायची गरज नाही, किंवा पितृदोष नाशक स्तोत्र घराला लावायची गरज नाही. कितीतरी घरांमध्ये लावलेलं राहतं पितृनाशक स्तोत्र. दत्तात्रय प्रभूंची दाही लावेल राहते का नाही. काही गळ्यात चिठ्ठ्या पण घालेल राहते. आहे का तुमच्या गळ्यात चिठ्ठ्या कोणाची. मी 2-3 सत्संगामध्ये प्रॅक्टिकल आण बाबा चिठ्ठी फोड, त्याच्यात काहीच नाही. चिठ्ठी बनवायला लागली 25 पैसे आणि बाबांनी विकली 10 रुपयाला. प्रॉफिट किती मोठा आहे. आणि हा चिठ्ठी घालून फिरतोय. काय चिठ्ठीत काहीच नाही. म्हणजे ह्या ज्या अंधश्रद्धा आहे धर्माच्या नावाखाली, ह्या अज्ञानवश आहे. आणि त्या अज्ञान आपल्या डोक्यातून कधी जाईल, जेव्हा नामे वेद, नामे बोध, नामे साह्य, नामे प्राप्ती. जर नामानेच जर तुम्हाला सारं होतं आहे आणि ते नाम जर तुमच्याकडं आहे, तर तुम्हाला दुसऱ्या पर्यायी गोष्टीचा आधार घेण्याची गरज आहे का. सर्वात मोठा आधार परमेश्वरांनी नामाचा दिलेला आहे. परमेश्वर अव्यक्त स्वरूपी त्या नामाचा स्वीकार करून व्यक्त झाल्यानंतर त्याच नामाचा अभिमान घेऊन भक्ता करवी आपल्यापर्यंत ते नाम परमेश्वरांनी पोचवलं आहे. आणि ते नाम आपल्याला घ्यायला लावलं आहे. पण ते नाम कधी घ्यायचं, केव्हा घ्यायचं, कोणत्या पद्धतीनं घ्यायचं हे बी सांगितलं ना आपल्याला. नाम लीळा मूर्ती चेष्टा पश्चातपारी उठीचे तो सारस्वत का. मग मी तुमच्याकडे येतो. देव जर आपल्याकडे आला तर तुमचे प्रॉब्लेम राहिले का, अडचणी राहिल्या का, संकट राहिले का, सांगा ना देवाला. देव आले आणि सांगा आता काय सांगायचं ते. त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. देव हे एक जनरल स्टोअर्स आहे, मागणी तसा पुरवठा. तुम्ही काही मागा. उभयदृश्य अवतार याचा अर्थ काय होतो, उंबऱ्याचा दृष्टांत. आतीलही पाहतो आणि बाहेरीलही पाहतो. म्हणजे इकडचंही देतो आणि तिकडचंही देतो. इकडचं म्हणजे भौतिक जगात आवराच. चैतन्य देवतेपासून
कर्मभूमीपर्यंतच्या देवतेपर्यंत जे बी पाहिजे ते देतो आणि पलीकडचं देतो पराचं बी. जेव्हा कधीतरी हे संपेल, समाधान पाहू, मग पराचं मागा, काय हरकत नाही. देव आहे आपला, देवाकडं मागा. त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. आपल्याला एखाद्या व्यक्तीला मेसेज द्यायचा तर सहजच मनात फक्त चिंतन केलं मेसेज द्यायचा, जातो का मेसेज त्याच्याकडं? सामर्थ्य नाही. आज आपण मोबाईलचा वापर करतो आहे, सायन्सचा वापर करतो आहे म्हणून आपल्याला बोलता येतं. पण परमेश्वराला तसं साधनाचा वापर करायची गरज आहे का? ज्या मिनिटाला तुमच्याकडे एक असं यंत्र, असं एक सामर्थ्य परमेश्वराने दिलेलं आहे, बोध नावाचं, त्या बोधाच्या माध्यमातून परमेश्वराला आठवलं तरी ती लगेच मेल जातो, तार जाती 0 मिनिटात. त्याला वेळच लागत नाही. लगेच कळतं का याला काय पाहिजे. स्मरण करा, चिंतन करा, लगेच काय अडचण आहे तुमची, कैफियत आहे, अडचण प्रॉब्लेम्स काय आहे देवाला सांगा, लगेच कळतं. देव म्हणतं असं आहे का, याचं सोल्युशन काय आहे, XYZ चला करा. त्याच्यासाठी लागते आर्तता, त्याच्यासाठी लागते तळमळ, त्याच्यासाठी लागते प्रार्थना. ती नाही आहे आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी करतो आपण. ती फुकट आहे. तळमळ करायला काय पैसे लागतात, आर्तता करायला काय पैसे लागतात, चतुर्विध दुःख करायला काय पैसे लागतात, परमेश्वराला काही सांगायला पैसे लागतात? नाही. आपला धर्म आपण पैशाचा करून टाकलेला आहे. पैशाचा, पैशा व्यतिरिक्त काही चालत नाही. परंतु परमेश्वरांनी पैशा व्यतिरिक्त धर्म सांगितला आहे, तो मात्र आपल्याला माहीत नाही. त्याच्या व्यतिरिक्त असलेला धर्म जर समजून घेतला तर किती सोपा, सरळ, अवघड आहे का? काहीच नाही. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. परमेश्वर आपल्याला सावध पण करतात. सूत्र खूप आहे, त्याच्यामुळे मी फक्त तुम्हाला मोजके सूत्र घेतोय. पोरे हो, ते तुमच्याकडून तुम्हाशी काही न व्हावे. जीवाला परमेश्वर काय म्हणतात? तुमच्याकडून तुम्हाला जे पाहिजे ते काहीच होणार नाही. आणि आपण आपल्याकडेनी सारं काही मिळवायचा प्रयत्न करतो. देवाने स्पष्ट सांगितलं तुमच्याकडून काहीच होणार नाही. आपण एखाद्या व्यक्तीने जर मला सांगितलं का काम आहे बाबा, आपण म्हणतो नाही तुझ्याच्याने शक्य नाही. त्याला आपण वाटतो, म्हणतो शक्य नाही, मी करतो ना. पण आपल्याला गॅरंटी असते हा करणार नाही म्हणून आपण त्याच्यावर जबाबदारी टाकत नाही. आणि देवाने आपल्याला सांगितलं आहे तुमच्याकडून तुम्हाला काहीच होणार नाही म्हटले. मग आता काय करायचं? सोडून द्यायचं का? आपल्याकडेने आपल्याला वाटलं अन्नदान करायचं, आपल्याला वाटलं स्थानवंदन करायचं, आपल्याला वाटतं स्मरण करायचं, आपल्याला वाटलं ही क्रिया करायची, ही सेवा करायची, ते आपल्याला वाटलं म्हणून आपण करतो. आणि त्याच्या पाठी मग स्वार्थ पण असतो. काहीतरी भेटलं पाहिजे. सकाळी नाही का यांचा मग गोमटं कसं काय भेटल कसं काय आम्हाला म्हटले ना तुम्ही, म्हणले कसं काय भेटल? ते तुमच्याकडे जर केलं तर नाहीच भेटणार. कारण ते सामर्थ्यच नाही, योग्यताच नाही, पात्रताच नाही. देवाचं सूत्र आहे ब्रह्मवाणी, तुमच्याकडेनी केलेली कोणतीच गोष्ट तुम्हाला भेटू शकत नाही. पण देवाने त्याच्या पुढं लगेच सूत्र सांगितलं आहे का येथूनही तुम्हा सकळही व्हावं की. माझ्याकडून तुम्हाला सारं होणार. सकळ म्हटलं आहे, काहीच बाकी नाही ठेवलं. सकळे व्हावं की सर्व काही तुम्हाला होईल. पण कुठून होईल? येथून. म्हणजे कोणाकडून? परमेश्वराकडून. परमेश्वराकडून होणार आहे तर मग मागायचं कोणाकडं लागेल? प्रार्थना कोणाची करावं लागेल? कैफियत कोणाला मांडावं लागेल? आपण आपल्यालाच मांडितो, स्थानाला मांडितो, बाबाकडं मांडितो. ते मग विधी सांगतात, कर्मकांड सांगतात. 108 विडे व्हा, 10 साधूंना बोलवा, दातरकावाचं पारायण करून घ्या. नाही तर साधू तुम्हालाच कामाला लावतात. 51 वेळा दत्त पारायण दररोज झालं पाहिजे. मला मुंबईच्या एका भगिनीचा फोन आला, वेल एज्युकेटेड वकील होती. म्हणे बाबा मी दत्तात्रय कवचाचं पारायण करते तर किती वेळा करायला पाहिजे? म्हणलं आता किती वेळा करते? म्हणे 51 पर्यंत गेले म्हणे. म्हणलं मग आता कितीपर्यंत करण्याची इच्छा आहे? म्हणे 1 गाठी. म्हणले 1 गाठीत काय? 108 म्हणे. 108 वेळा करणार म्हणे. म्हणलं बरं 108 वेळा मग पारायण करणार, त्यांनी काय होणार? जे इच्छित आहे ते प्राप्त होणार. हे कोणी सांगितलं? गुरुबांनी सांगितलं. त्या बाईला म्हटलं काय मूर्ख बाई आहे तू वकील आहे, साक्ष पुराव्याशिवाय केस सॉल्व्ह होती का? गेलीन बाबा सांगितलं होईल असं होईल का? म्हटलं त्याला जे आहे ते द्यावं लागेल ना, पुरावा लागेल ना. तुझा प्रॉब्लेम जो आहे त्याला जे आहे ते द्यावं लागेल. हे काय आहे म्हटलं. मग समजून सांगितल्यानंतर अभ्यास करायला लागा, वाचन करा, चिंतन करा, स्मरण करा. जो प्रॉब्लेम आहे तो आहेच,
तो जेव्हा सॉल्व व्हायचा तो होणारच आहे आणि तो सॉल्व होण्यासाठीच तुम्हाला तो प्रॉब्लेम आलेला आहे. असा कोणता प्रॉब्लेम देव म्हणतात अशी कोणती अडचण आहे का ती सॉल्वच होणार नाही? अडचणच नाही आहे. ज्या अर्थी ती अडचण तुम्हाला आली आहे, तुमच्यापर्यंत आलेली, याचा अर्थ ती अडचण दूर होण्यासाठी आलेली आहे, कायमस्वरूपी राहण्यासाठी नाही आलेली. कायमस्वरूपी ऊन असतं काय? कायमस्वरूपी सावली असते काय? कायमस्वरूपी अंधार असतो काय? उजेड असतो काय? नाही. ऋतू कायमस्वरूपी असतं काय? वर्षभर पावसाळा असतो कधी? उन्हाळा हिवाळा नाही, बदलत राहतं. हा निसर्गाचा नियम आहे. त्याच्यावर एकच उपाय, वेळ जाऊ द्या, थोडं थांबा, वेट अँड वॉच. वेळ हा सर्वात सुंदर उपाय आहे आणि त्या वेळ जाण्यासाठी स्मरण करा, चिंतन करा. प्रॉब्लेम तुमच्यासमोर आहे, त्याचं सोल्युशन हे तुमच्यासमोर राहील. देवाने सारं सेटिंग तुमची केलेली आहे. आपल्या सेटिंगने काहीच होणार नाही. देवाने सारं नियोजन केलेलं आहे, कधी केव्हा कुठं. फक्त मुक्तीची चाड, परमेश्वर प्राप्तीची इच्छा, ती वासना ठेवा. मग बाकीच्या साऱ्या प्रॉब्लेम्स देवावर सोडा. देवाची काहीतरी परीक्षा पहा ना. आपण आपलीच परीक्षा पाहतो. देवाची काहीतरी परीक्षा पहा. एवढा प्रॉब्लेम मोठा आहे, मग बघू आता देव कसा सोडवतोय. मजा पहा आपलीच आपली. आपल्या जीवनाविषयी आपल्यालाच उत्सुकता वाटली पाहिजे का माझ्या जीवनात आता पुढं काय वाढून ठेवलं, पुढं काय होणार आहे, माझा देव कसं मला यातून काढणार आहे. आपल्याविषयी आपल्याला उत्सुकता, आपल्याविषयी आपल्याला एन्जॉय घेता आला पाहिजे. आपल्यातून आपल्याला बाहेर निघून मग ते पाहता आलं पाहिजे आपल्याला. तेव्हा मग परमेश्वर काय हे कळेल तुम्हाला. परमेश्वराचं कार्य दिसेल, समजेल. प्रॉब्लेम आहे ते सॉल्युशन कसं काढलं किंवा अगोदरच नियोजन कसं केलेलं होतं. तुम्ही इथं येणं, हे ऐकायला भेटणं, मी बोलणं, मला ते स्फुरणं, हे सारं सेटिंग राहतं. परमेश्वराने सेटिंग केलेली. आपण सेटिंगच्या मागं लागून काय वेळ घालवायचं काम करायचं. देवाने सारं केलेलं आहे, पण ते आपल्याला कळालं पाहिजे, समजलं पाहिजे. आणि हे कधी होईल? जेव्हा परमेश्वरावरती निश्चिम निष्ठा आपली असेल तर. आणि ही निष्ठा जर असेल तरच ते आपल्याला कळेल. मग आपण निरावलंब होऊन अत्यंत कॉन्फिडन्सनी, आत्मविश्वासाने आपण चालायला सुरुवात करू. आपला सर्वसामान्य माणसांवर जीवावर विश्वास असतो, पण देवावर विश्वास नाही. आता हे पाटील साहेब हे गाडी चालवतात मुंबईला, बिझनेस करतात. आजपर्यंत पाटील साहेब असं गिराईक तुम्हाला भेटलं का का तुमच्याकडे लायसन आहे का? विचारलं एखाद्या गिराईकाने? तुम्हाला गाडी नीट खरंच चालवता येते का? विचारलं का आजपर्यंत? बिनधास्त गाडीत बसले, इथं इथं जायचं आहे, चला. कुठं कुठं फिरून आले, ऑल ओव्हर इंडियामध्ये गाड्या घेऊन गेले. कधी एका गिराईकाने. याचा अर्थ काय? विश्वास किती त्यांच्यावर. ही गाडी चालवतात याचा अर्थ 100% यांच्याकडे लायसन असेल, गाडी व्यवस्थित चालवली, सुरक्षितपणे आपल्याला घेऊन जातील. हा कॉन्फिडन्स जीवाचा जीवावर आपला आहे का देवावर? आपण तर देवाला किती प्रश्न विचारतो, हे कसं काय आणि होईल का नाही, आणि होईल का नाही शंका येते. देवापर्यंत हा प्रॉब्लेम जातो का नाही ही शंका येते. म्हणून विडे, काल कोणतरी भेटलं ना म्हणे विडे. कोण म्हटलं? तुम्हीच म्हटले. तुमची चुकी नाही. संभाजीनगरला गेलो, त्या भगिनी भेटल्या. सकाळी विडा, दुपारी विडा, संध्याकाळी विडा, दररोज 3-3 विडे. हे विडे कशासाठी ठेवताय तुम्ही? मग कोणीतरी सांगेल राहतं का ते विड्यावरती जे पैसे दररोज. आता विडा असला म्हणजे पैसा आला ना. बिगर पैशाचा विडा आहे का? काय चाललंय काय, ऐकताय काय, आणि तुम्ही पाहताय काय? किती इथं आहे तुम्ही, किती इथं आहे. देव मिळवायला निघाले. तुम्हाला मांजर दिसती, तुम्हाला फुलं खुडणारी मुलगी दिसती, मोबाईलचा रिंग ऐकायला येते. तुम्ही इथं आहे का सांगा? जीव एका वेळेस एकच कार्य कराल का नाही? एका वेळेस एकच जर कार्य करणार आहे, तुम्ही पूर्णपणे इथं जर वेचलेले असेल ना, तुम्हाला काहीच ऐकायला दिसायला आणि ऐकायला यायलाच नव्हतं पाहिजे. पण येतं याचा अर्थ तुम्ही इथं नाही आहे 100%. काय कसा देव मिळेल, कसा देव समजेल, कसा देव प्राप्त होईल? तुम्ही स्वतःला विसरले नाहीत. प्रत्येकजण हालतोय. पायाला विसरले नाही तुम्ही, तुमच्या शरीराला विसरले नाही, तुमच्या दिसण्याला विसरले नाही. तुमच्या एकाग्रता जी आहे ही तुमची अजून साधताच आली नाही. तुम्ही ऐकायला एकाग्रता साधल्या जाते तर सारे. तेव्हा एकांतात स्मरण करताना काय एकाग्रता तुमची साधत असेल?
आणि जर ती साधत नसेल तर काय तुमच्या हृदयात देव येईल? हे सहज आहे, प्रॅक्टिकल आहे, भेटलं ना. काय होऊन होणार आहे? नुकसान होणार आहे? काही झालं तर कोणाचं होणार आहे? कोणाचंच नाही होणार ना, नुकसानच नाही ना. ज्याच्यातून काही नुकसानच होणार नाही त्याचासुद्धा आपण विचार करतोय म्हटल्यानंतर फायद्यापर्यंत आपण पोचलोच नाही अजून. म्हणून परमेश्वर काय म्हणतात, तुमच्याकडून तुम्हाला काही होणार नाही, कारण आपली क्वालिटी देवाला माहिती, आपली योग्यता पात्र सारी देवाला माहिती. म्हणून देवाने एवढं कॉन्फिडन्सनी कसं काय सांगितलं तुमच्याकडून होणार नाही. आपण भांडायला पाहिजे, देवा असं कसं काय आमच्याकडून होणार नाही, म्हणजे आम्ही कायचे आयरे गैरे काय? आपण म्हणतो ना आयरे गैर, युगो हट झाला पाहिजे. आपला युगोच हटवत नाही, सगळी काही युगो हटवतो, या असंच का तसंच का, पण इथं युगो हटत होत नाही. देवाने तर डायरेक्ट आपल्याला स्पर्श केलेला आहे. काकसुक्राच्या दृष्टांतातून पेव किंवा भूक लागली तर विष खाल, याच्यातून आपल्या युगोला हात लावला देवाने, पण आपण निस्तेज आहे, मुडदे झालो ना आपण. त्याच्यामुळे आपल्याला टचच होत नाही. ते आपल्यासाठी नाही आहे, ते त्यांच्यासाठी. आपण लगेच दुसऱ्या सॉरी पुढच्या घरी चला, आपण लगेच ते पुढं ढकलतो. आपण लक्ष द्या, केंद्रित करा, काय चाललं आहे, काय ऐकतोय, काय पाहतोय, काय चिंतन केलं पाहिजे. जिथं असाल तिथंच राहा. स्मरण करताय, स्मरणाचाच विचार करा. तुम्ही तर गाठी करताना स्मरण करताना सारं जग फिरून येतात. घरी जाऊन आले सकाळी, कोण कोण घरी जाऊन आलो स्मरण करताना सांगा बरं, एकदम इमानदारीत सांगा. कबुली नाही करणार तुम्ही. हां, सर्वच जाऊन आले का? मळ्यात जाऊन आले, बैलाजवळ, गाईजवळ, म्हशीजवळ. म्हैस कोणती? बघा, कबूल केलं का नाही? रिंग वाजली म्हणजे ऑफिसचा तर नसेल, घरचा तर नसेल, काही प्रॉब्लेम तर नसेल, काही अडचण तर नसेल. अहो, सर्वात मोठा प्रॉब्लेम आपल्याला काय माहिती आहे? देवप्राप्ती. याच्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम आहे का सांगा? आणि अशा छोट्या छोट्या प्रॉब्लेमचा काय विचार करता? ह्या प्रॉब्लेमचा विचार करा तुम्ही, या अडचणीचा विचार करा, याच्यावरचं संशोधन करून सोल्युशन शोधा, याच्यावरती मात करण्यासाठी प्रयत्न करा. या काय अडचणी? यसना परमेश्वर चिंधी झुरकुटीचा विचार करताय, यसना परमेश्वर छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करताय. आणि सांगतच अनंत ब्रह्मांडांचा नायक, सर्व शक्तियुक्त, 81 कोटी 1.25 देवता, अनंत देवता परमेश्वराच्या शक्ती कोणासाठी? आमच्यासाठी. आणि तुमच्या छोट्या छोट्या प्रॉब्लेमला तुम्ही रडताय, छोट्या छोट्या प्रॉब्लेमला हारताय, छोट्या छोट्या प्रॉब्लेमकडे तुमचं लक्ष केंद्रित होतं आहे. सर्वात मोठा प्रॉब्लेम आपला एकच आहे, पहिला, मधला आणि शेवटचा, परमेश्वर प्राप्ती मला होईल का नाही, हा प्रॉब्लेम. मला झालं पाहिजे, होईल का नाही. आजपर्यंत तुम्हाला कधी वाटलंय होईल का नाही, होईल का नाही, याचं दुःख कधी वाटले? तर ते वाटत असेल, हां वाटतं, कुठं वाटी द्या, ते वाटी द्या, कुठं स्थानावर वाटी द्या, क्रियेत वाटी द्या, इकडं तिकडं वाटी द्या का नाही? देवाजवळ वाटा. मग ते देवाला सांगा, आपल्याला दुःख होतं आहे पण आपण वाटीत हिंडतो. मग त्याच्यामुळं आपल्याला शिल्लकच नाही राहत. आपण म्हणतो स्थानावर गेलो, विडा ठेवला, नमस केला, वाटलं ते गेलं, आपलं ते दुःख निघून गेलं, तिथं झालं, आज बास देव भेटला आपल्याला. आहे की नाही? ही प्रॅक्टिकल आहे, वास्तविक सत्य की नाही? आपल्याला दुःख वाटतं पण आपण वाटीत हिंडतो. ते वाटणं जे आहे ना ते वाढलं पाहिजे, ते परमेश्वरापर्यंत गेलं पाहिजे, परमेश्वरापर्यंत पोचलं पाहिजे. आपलं परमेश्वरापर्यंत नाही पोचत, आपलं स्थानापर्यंत पोचतं, क्रियेपर्यंत पोचतं, साधू संतांपर्यंत पोचतं, वास्तविकापर्यंत पोचतं. एखाद्या कार्यक्रमात सहभागी झालो, तिथं पोचतो, आपण त्याच्यातच समाधानी झालो. देवपूजेची पेटी आहे, समाधानी झालो आपण, त्याच्यातच समाधानी झालो. देव म्हणतात त्याच्या पलीकडं मी आहे. याच्यात समाधान झाले तर परमेश्वर नाही, हे तर साधन म्हणून तेवढ्यापुरतं, त्याच्या पलीकडं मी आहे, त्याच्या पलीकडचा देव, तो मिळवण्यासाठी आपली नजर, आपली दृष्टी गेली पाहिजे, एवढी लांब गेली पाहिजे. आपली लांब नजर नाही, आपण नॅरो माइंड असल्यामुळे आपण जवळजवळ पाहतो, याच्यासाठी ते, त्याच्यासाठी ते, त्याच्यासाठी ते, भेटलं आणि बात खतम. ओके, मी देवात आलो, धर्मात आलो, माझं सारं भलं झालं, हे झालं, ते झालं, ते झालं, ओके. देवल म्हणता आलो काय त्या कानाशीच्या ब्राह्मणासारखं, मी द्यायला आलोय काय, तू मागतोय काय, तुझा प्रॉब्लेम काय, तू सांगतोय काय. आपला प्रॉब्लेम काय ह्याचं आपल्याला कळालं नाही. आपला प्रॉब्लेम परमेश्वर प्राप्त होईल का नाही.
कळाला तर आहे, समजला तर आहे, ॲड्रेस तर सापडला आहे, गाडी पण भेटली, त्या गाडीतही बसतोय आपण दररोज, नाम ही गाडीची आपली, नामाच्या गाडीत बसून आपण परमेश्वर प्राप्तीच्या मागं लागलो का नाही, प्रवास करतोय का नाही. पण ती गाडी इकडं तिकडंच फिरते, अजून सुपर हायवेला गेलीच नाही. अजून सुपर हायवेला जाईल तर तिकडे टोल द्यावा लागेल, तो आचाराचा त्यागाचा, ते आपल्याला माहीतच नाही आहे. आपण इकडे तिकडे गल्लीबोळात फिरू राहिलो. ही दृष्टी आपली निर्माण झाली पाहिजे. आपला धर्म, धार्मिकता, बोध, परमेश्वराचा अवतार कार्य, सृष्टी रचनेचा उद्देश, या उद्देशाशी आपण केंद्रित स्थानी झालो पाहिजे. त्या उद्देशाला आपण केंद्रित ठेवलं पाहिजे. तो उद्देश आपलं ध्येय ठरलं पाहिजे. तेव्हा साजत होईल, मॅच होईल. आणि मग परमेश्वर म्हणतात सगळे मग आम्ही तुम्हाला देऊ, सगळे आमच्याकडून येथीकडून सगळे भेटल. सगळं आलं म्हणजे भौतिक जग आले, सुख आले, अडीअडचणी आल्या, सारंच आलं ना. असं नाही का फक्त परमेश्वर प्राप्तीच आली. परमेश्वराला माहिती आहे, म्हणून परमेश्वराने एकच अवतार घ्यायचा ना, परदृश्य अवतार. कारण न्यायचं काय, चैतन्यपर. द्यायचं काय, कैवल्यदान, आनंद, मुक्ती. परदृश्य अवतार तोच देतोय, दुसरे अवतार घ्यायची गरज काय पडली. आवाराची कशाला पडली, उभयदृश्याची कशाला पडली. पण देवाला माहिती आहे मागणं तसा पुरवठा द्यावा लागेल. आपले मागणेच संपत नाही ना. हे करावं लागेल, ते करावं लागेल, ते करावं लागेल, सारंच करावं लागेल. ही समाज व्यवस्था आहे, जीवाची अवस्था आहे, त्याला ते द्यावाच लागणार आहे. म्हणून देवाने सारी व्यवस्था करून ठेवली. पण आपली त्या व्यवस्थेची बळी आपण ठरलो आहे, आपल्याला माहीतच नाही. आपण आवर अलीकडंच आहे, अजून देव पलीकडे आहे. पलीकडं गेलोच नाही, पलीकडे गेलो नाही, त्याच्यामध्ये दिसला नाही, जाणवला नाही, समजला नाही. त्याच्यासाठी आपण आस करत नाही, प्राप्तीच्या अनुषंगाने विचार करत नाही. बऱ्याच अशा गोष्टी आहे. बाई परमप्रीती की जे हे करत असताना सगळंही तुम्हाला होईल म्हटले, सगळं होईल, सारं होईल. त्यासाठी उपाय काय सांगितला, काय करायचं, सोपा उपाय सांगितला, एकदम सोपा उपाय. त्याला पैसे लागत नाही, कुठं जायची गरज नाही, काहीच नाही. म्हणजे बाई परमप्रीती कीजे परी विशिष्ट बुद्धी न कीजे. परमप्रीती कीजे, परम करा. कशावर प्रेम करा, आवडी तिथंच प्रेम करणार ना आपण. तुम्ही कशावर प्रेम कराल का, देवावर प्रेम करा, देवाच्या साधकावर प्रेम करा, स्वामी श्री चक्रांच्या या परिवारावर प्रेम करा. होतं का प्रेम, नाही होत. आम्हीच करत नाही, तुम्ही कुठून करणार. आम्ही करतो प्रेम, कशावर करतो, कोणावर करतो, वासनिकांवर करतो. तो बी देणार असेल तर, नाही तर आमचं आहे का प्रेम, नाही. तुम्ही कोणावर करता, तुम्हाला माहीतच नाही. परमप्रीती कोणावर करता, साधूंवर करता. का तर काहीतरी गोमटं भेटल, काहीतरी भेटल, काहीतरी दिलं, काहीतरी भेटल. पण देवाने त्याच्यात आपल्याला लगेच सावध करून टाकले, परमप्रीती कर बाबा, पण विशिष्ट बुद्धी ठेवू नको. याच्याकडूनच सारं होईल आणि यातूनच सारं होईल, आणि हाच परमेश्वर आहे, हाच देणार आहे, अशी विशिष्ट बुद्धी ठेवू नको. कोण साधना आले मग त्याच्यात. आपण त्याच्या पलीकडे विचारच करत नाही. आपल्याला वाटतं इथंच भेटल, इथंच भेटल, इथंच सारं भेटल, आणि हेच सारं देणार आहे आपल्याला, असं वाटतंय का नाही. देवाने लगेच सावध करून टाकलेलं आहे. इतकं सोपा उपाय परमेश्वराने सांगितलं आहे. प्रीती करायची म्हटले, पण घ्यायचं ते देवाकडून, मिळवायचं ते देवाला आहे. विशिष्ट बुद्धी यातूनच मिळेल, ही विशिष्ट बुद्धी आहे. हेच ते आहे, ही विशिष्ट बुद्धी आहे. हे तिच्या पाठीमागे धावाल म्हटले का नाही. देवाने सावध केलं. मी जेव्हा जाईल तेव्हा माझ्यासारखा कोणी येईल म्हटले, आणि त्याच्याच पाठीमागे धावाल. यांना आश्चर्य वाटलं, असं कसं काय, आम्ही देवाला ओळखू शकत नाही, असं शक्यच नाही. मग महादाईसा म्हणते तुम्ही एवढे सुंदर, कोणी काय म्हणतं, औसा म्हणते तुम्हाला कांदी आहे, हे म्हणते ते म्हणते. आचार्य काय म्हणतात, आम्ही तुम्हाला शास्त्राने ओळखू. देवाने टाकली गुगली, म्हणले शास्त्र तर भक्ताजवळ असतं. आचार्य गप झाले, म्हणले बरोबर आहे. आणि मग देवाने ते स्टेटमेंट क्लिअर केलं, तेच शिक्कामोर्तब केलं का तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. देव शास्त्राने ओळखावा लागतो. याचा अर्थ काय, अभ्यासाने, ज्ञानाने. ओळखावाच लागत नाही, मिळवावा पण लागतो. ओळखला तर मिळवणार आहे, ओळखलेत नाही तर मिळवणार कसे, आहे की नाही. आणि आज आपण मग आता कशा कशाने देव ओळखतोय बघा. तुम्ही शास्त्रात जाताय का, तुम्ही अभ्यास करताय का, तुम्ही नाही. कर्मकांड, विधी, इकडं तिकडं, त्याच्यातून देव ओळखणं, त्याच्यातून धार्मिकता करण्याचा प्रयत्न करता. याचा अर्थ काय, तिच्या पाठीमागे धावाल. हे देवासारखं दिसतंय, धर्मासारखं दिसतंय,
त्याच्याच पाठीमागे धावताय, फसण्याची शक्यता आहे. तसं झालं परत नंतर. देव गेल्यानंतर तसा कोणीतरी आला, पूजनीय माईम भट, 2 देवाचं सन्निधान, 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्कर शास्त्र होऊन परमेश्वराकडून ब्रह्मविद्याशास्त्र झालं आहे. ते माईम भटसुद्धा भुलले. तुमचं आमचं काय ही झाडकी पत्ती. ते माईम भट भुलले, म्हटले देव आले, देव आले. आचार्यांना निरोप पाठवला. आचार्य म्हटले देव आले, ही ब्रह्मवाणी खोटी ठरू शकत नाही, तुम्हाला पुन्हा संबंध म्हटले. नंतर संबंध देणार, ही मूर्ती आता मला भेटू शकत नाही. हे कशी काय म्हटले. त्यांनी निरोप पाठवला का जी पहिली भेट झाली, जे देवाने तुला विचारलं ना, माईम भट्टानं सांगितलं, ते तुम्ही आता विचारा त्याला. सावध केलं. ते विचारलं तर म्हणे नाच जाणो. नाच जाणो म्हटल्यानंतर फसवल्यानंतर त्या माईम भट्टाने त्यांची पूजा केली असेल काय, खेटरांनी मारला नसेल काय, आणि त्याला अपमानच पण पाठवलं जर असेल तर तो गप्प बसला असेल काय, तो बी कोणीतरी असेलच ना. आणि मग त्यांनी जी उपद्व्यापी केली ना धर्मामध्ये, ती जर तुमच्यापर्यंत आली असेल तर तुम्ही देव कसा वेळणार. म्हणून धर्मासारखं दिसतंय, देवासारखं दिसतंय, प्राप्तीला याच्यातून जाईल असा रथाभास आपल्याला निर्माण झालेला आहे. त्यातून सावध होणं. हे कर्मकांडी, विधी, अंधश्रद्धा हे देवासारखं आहे, धार्मिकतेसारखं आहे. यातून देव भेटेल असा भास तुम्हाला निर्माण झालेला आहे. देवाने तर सावध केलं आहे. इथीच्या पाठीमागं धावाल, सावध असं नाही म्हटलं. तुम्हाला मला ओळखायचं आहे शास्त्रातून, ज्ञानातून. मला प्राप्त करायचं आहे शास्त्रातून, ज्ञानातून. हे कोण सांगते? देव सांगतं. आता 30-30, 35, 20-20 वर्ष कसे काय गेले मग? शास्त्रातून ओळखलं का देवाला, धर्माला? नाही ओळखलं. तुम्ही कशातून देवाला ओळखत होते? हे बाकीच्या साऱ्या गोष्टीतून. येथीच्या पाठीमागे धावत नव्हते का तुम्ही? आमच्या पाठीमागे धावणं म्हणजे येथीच्या पाठीमागे धावणं. हे याच्या पाठीमागे धावू राहिले तुम्ही. इथं सावधान आहे. सकळही होणार ते कोणाकडून होणार? माझ्याकडून होणार आहे म्हटले. मला ओळखा, मला जाणा, मला अनन्यभावी शरण या, आणि मग मी तुम्हाला सर्व काही देतो. हे कोण सांगते? कॉन्फिडन्स. स्वामी श्री चक्रधरांनी जसं सांगितलं, श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं अर्जुन देवाला, श्री चक्रधर स्वामींनी सांगितला की नाही, येतं शरण आल्या काय मरण असे, तू ये मला शरण, मी सगळंही तुला देतो की नाही. पण आपण तिथं जातच नाही. आपण इकडं तिकडं तिकडं. सर्व धर्मान परित्यज्य माम एक शरण. सर्व धर्माचा त्याग कर. कोणते धर्म? हेच आहे का जे अधर्म आहे पण धर्म म्हणून तुमच्या पुढं आलेले आहे, त्याचा त्याग करायचा आपलं होतच नाही. नाही मग आम्हाला भेटेल कसं काय गोमटं? ही शंका आपली जात नाही. तुम्ही कधी असे गेले, देव भेटावा, देव मिळावा, माझं अनुसरण घडावं, माझा त्याग व्हावा, याच्यासाठी कोणी विडा ठेवला आहे का आत्तापर्यंत स्थानावर? सांगा बरं. पाटील साहेबांनी ठेवला आहे. मग का बरं बाकी अजून? तुम्ही ठेवला आहे. किती वर्षापूर्वी ठेवला? 3 वर्ष झाले. बरं. मग तो ठेवल्यानंतर काय म्हटले तुम्ही? काय म्हटले काय? बरं ठीक आहे, तो विडा ठेवला 3 वर्षापूर्वी, त्याच्यानंतर विडाच ठेवला नाही का तुम्ही? नाही मग नंतर ठेवले ना दुसरे, मग त्या विड्याला अर्थ काय राहिला? तुम्ही ठेवला का नाही? परमेश्वर प्राप्त व्हावा यासाठी विडा ठेवला, त्याच्यानंतर विडा ठेवायची गरजच नाही, कोणतीच गरज नाही. तरी तुम्ही ठेवता, याचा अर्थ स्नान घातल्यानंतर काय करायचं? काय? हां, देव आले होते तुमच्या घरी स्नान घ्यायला, सुद्धा विशेषाला स्नान घालावं, त्याच्यासाठी काय करावं लागतं? विडा ठेवून काय करायचं? विडा नसता ठेवला तर? सवयीचे गुलाम झालो ना आपण. येथीच्या पाठीमागे धावताय. तुम्हाला कळालं नाही ना? जर यदा कदाचित तुम्ही देव व्हावा याच्यासाठी विडा ठेवला असेल आणि त्याच्यानंतर परत विडे ठेवले असेल तर तो विडा वाया गेला. कारण आता ही शेवटची अपेक्षा आहे ना. जर शेवटची अपेक्षेला विडा ठेवला आहे तर इकडच्या अपेक्षेला विडा ठेवायची गरज आहे का? तरी तुम्ही ठेवत असाल तर तो वाया गेला, याचा अर्थ परत ठेवावा लागेल तुम्हाला, आणि त्याच्यानंतर सारे विडे बंद करावे लागतील. येथीच्या पाठीमागे धावा. काय तुम्ही ठेवलाय का? घरच्यांना ठेवू द्या ना. अहो तुमचा विषय चाललाय, तुम्ही वैयक्तिक आहात ना. विषय तुमचा चाललाय, तुम्ही घरावर का कुटुंबावर कशाला नेता? ते घालते, ते घालतील, तुम्ही काय टेन्शन घेता? हां,
तुम्ही काय टेन्शन घेता, घ्या बाबा, काय ठेवायचं तर ठेवा, करायचं तर करा. तुम्ही असे म्हटले का काही गरज नाही, आवश्यकता नाही त्याची. काय देवाला विडा ठेवल्यानंतर देवाला कळल काय मग? तो काही एक टोल आहे का? टोल दिल्याशिवाय एंट्री नाही. देवाला कळल. देव काय अज्ञान आहे का? तुम्ही तर सर्वज्ञ म्हणता देवाला. हां, देव औसाला काय म्हणता? डोरे राखा हो नाही का? म्हणले गोविंदप्रभू बाबांना चालले तुम्ही माझं 500 दंड घाला, म्हणजे ढोरे राखा नाही का म्हटले. तसं आपल्याला देवाने सांगितलं ढोरे राखा. मग तुम्ही आपल्याला देव दररोज सांगताय ढोरे राखा. का ढोरे राखा? आम्हाला तुम्ही काय समजले? प्रत्येक गोष्टीला आम्हाला बेल वाजवावं लागती, मिस कॉल द्यावा लागतो. तुम्ही आम्हाला काय समजले? मग देव मानतात ना आपल्याला ढोरे राखा. म्हणजे काय माहिती आहे? ढोरे राखणारा जो असतो ना त्याला हा प्रकारच नसतो. घरामध्ये जो एकदम ज्याला काहीच नाही त्याला तू आता काहीच करू नको, तू जनावर सांभाळ. तसे आपण ढोरे राखणारच आहे ना. आपले घरचे कोण आहे? त्यांना राखायसाठी आपण घरी राहिलो म्हणले आपण कोण आहे? आपण हे ढोरण त्यांना सांभाळतो म्हणजे ढोरे राखणारे झालो ना. तुमचं ध्येय काय, टार्गेट काय, परमेश्वर सांगताय काय, याच्याकडे बारीक लक्ष आपलं नाही आहे. कोरोना काळात तर म्हणले काय ऑनलाईन व्हिडिओ, ऑनलाईन देवपूजा करा. होतं का नाही सिस्टम? ऑनलाईन किती किती लोकांनी व्हिडिओ वाहिले, देवपूजा केली. कबूल करणार नाही तुम्ही, पण केले तुम्ही नाही. ढोरे घरीच वाहिले, ऑनलाईन नाही वाहिले. ठीक आहे, चला. परमेश्वर येथूनही तुम्हा सकळे व्हावं की हे लक्षात ठेवा. जे बी होणार ते परमेश्वराकडून होणार. जे गोमटा आहे, जो अधिकार आहे, योग्यता आहे, पात्रता आहे, परमेश्वर प्राप्ती आहे, आवड आहे, ते सर्व काही सर्व परमेश्वरकडून होणार. हे परमेश्वर आपल्याला प्रॉमिस करतात, वचन देतात. त्या परमेश्वरावर निष्ठा ठेवून ते करायला सुरुवात करा. आणि देवा तू तर सर्व देणारा समर्थ आहे, मग मला जे पाहिजे ते तूच देणार आहे, तर मी तुझ्याकडंच मागल अशी वासना ठेवून देवकडून देव मागा. बाकीचं तर सारं देव न मागताही देत राहत. आपला जो मुलगा आहे, लहान बाळ आहे, ते कधी काही मागत नसतं जोपर्यंत समजत नाही त्याला. तो न समजतात न मागताच आपण कितीतरी आई देतो का नाही आपण. त्याला काय कळतं, पण त्याला बरोबर काय पाहिजे लगेच माहिती. आपल्याला काय पाहिजे सारं आपल्या माईला माहिती, आपल्या देवाला माहिती. विनाकारण आपण मागून काय करते? सकळे होणार आहे. आता देवाकडून देव मागा, बाकी दुसरा काही अपेक्षाच करू नका. आपण थांबू. संध्याकाळी परत चिंतन होईल आपलं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.